पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशीच हालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत. आम्हाला जर कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आणि त्यावर विचार करू, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्याच ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे, असं राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितलं. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली, मात्र जागा वाटप अजूनही जाहीर झालं नाही. बघा, अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत. आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू. आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे. आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि आम्ही कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं आहे. जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय. तिथे कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना. पण ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या विभागांमध्ये अशी काही एकत्र येण्याची चिन्ह आहेत का की त्याची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेऊ, अशा प्रकारे काही बोलणी सुरू आहे? बघा, ठाणे शहरात एक काळ होता 15 नगरसेवक यायचे. त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीत 8 नगरसेवक, म्हणजे 4 माझा राबोडी प्रभागातून आणि 4 जगदाले साहेबांकडून 8च आले होते. 34 पैकी 28 नगरसेवक एकच विधानसभेचे होते. त्या पद्धतीने ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद जी संपवण्यात आली होती ती संपवण्यात परत त्यांना उभारण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे. म्हणून असा प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाहीये. राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. तसंच उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रियाही सुरू झाली आहे. निवडणुकीच्या या कामासाठी पालिका प्रशासन सज्ज झालं असून 12,750 अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सज्ज ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 65% महिला कर्मचारी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धुरा तिच्या हाती असणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज होत विविध कामांना सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना मंगळवारपासून उमेदवारी अर्जांचं वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच निवडणूक कामाची माहिती देण्यासाठी पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषद पार पडली. काल मध्यरात्री ठाण्यातील माजी मंत्री आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नाद या निवासस्थानी महाविकास आघाडीने येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. महाविकास आघाडीमधला घटक पक्ष काँग्रेस पक्षाला डावलण्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आणि जर आम्हाला महाविकास आघाडी घटक पक्षात न घेतल्यास आमच्याकडे पर्यायी मार्ग देखील आहे, असा इशारा ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला होता. काँग्रेसची ही नाराजी दूर करण्याकरिता काल बैठकीला स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण तर उबाटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे आदी देखील या बैठकीला उपस्थित होते. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेशाचं सत्र जोरात सुरू झाले. याच अनुषंगानं काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी ठाण्यात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य सेवा दलचे उपाध्यक्ष शेखर पाटील, संजू शिंदे, गणेश नाईक यांच्यासह काँग्रेस सेवा दलाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा उतरवत भाजपची धुरा हाती घेतली. हा पक्षप्रवेश सोहळा ठाण्यातील भाजप कार्यालयात पार पडला. यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरेही उपस्थित होते.
नव्यानं प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी स्वागत करून आगामी निवडणुकीत संघटन मजबूत करण्याचं आवाहन केलं. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आणि विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या पक्षप्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम होण्याची शक्यता वर्तवली जाते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भलं मोठं खिंडार पडले. ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत काल हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे उपस्थित होते. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे. गुरुवारी ऐन नाताळचा मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना जोरका धक्का दिलाय. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या समवेत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेन गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपाल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर आणि गोविंदा परदेशी, भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा, कोपरी पाचपाकडे विधानसभेचे उपाध्यक्ष राजू राय आदींसह शेकडो युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस पक्षावर आपली मुळीच नाराजी नसून पक्षादेश न पाळणाऱ्या सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून काँग्रेस सोडल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामानं प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्वागत करून नजीब मुल्ला यांनी येत्या काळात तमाम तरुणाईला सोबत घेऊन राष्ट्रवादीला ठाणे शहरात जास्तीत जास्त यश मिळवून देण्याची शपथ दिली. खूप आनंदाची बाब आहे आणि आनंदाचे दिवस आहे की तरुण हे पक्षाची कुठल्या पण पक्षाची शक्ती असते. जसा सन्माननीय आपले सुभाषचंद्र बोस साहेबांनी सांगितलं हो का, मला रक्त द्या मी तुम्हाला आझादी देईन. म्हणजे त्यांनी संबोधित तरुणांना केलं होतं की तरुणांनी त्यांच्याबरोबर सोडले तर स्वातंत्र्य भेटेल आणि तो सत्य झाला होता. म्हणजे तरुणांची शक्ती तेवढी मोठी प्रमाणावर असते. आज खूप मला आनंद होतो का माझा जुना सहकारी
आणि तरुणांसाठी तळपडणारा, काम करणारा, त्यांच्या सोबत राहणारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ठाणे शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आशिष गिरी, त्यानंतर ठाणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष श्यामगिरी, हे सर्वांनी आणि त्याच्या असंख्य म्हणजे तो आमच्या भोसले असतील, इतर जे असतील, जे प्रदेश कार्यकारिणीवर होते, पण तमाम ठाण्यातील सर्व तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलाम ठोकून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ही एक सुरुवात आहे ठाणा बदलण्याची, ठाण्याच्या विकास कामांची आणि एक नवीन दिशा देण्याची. आणि नक्की मी त्यांना एवढा शब्द देतो का विश्वासाला तडा देऊ जाणार नाही. जे ठाण्याच्या विकासाचा ध्येय आम्ही घेऊन एकटे चलवण्याचा नारा देऊन आम्ही निघालेलो आहे, नक्की यश देव आम्हाला आमच्या चरणी देऊया. आणि ठाणेकरांची आशा, ठाणेकरांचा विश्वास आणि ठाणेकरांना ठाणा बदलण्याचा दूरदृष्टिकोन नक्की आम्ही साधणार, हे विश्वास मला आणि तमाम तरुणांवर आहे. आणि आज सर्वांचं मी त्यांचं स्वागत करत आहे.